नमस्कार भक्तजन हो, तब्बल 18 वर्षानंतर यंदा श्रावणात 5 सोमवार आलेले आहेत. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते. शिवामूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि आयुष्यात सुखसमृद्धी येते. यावेळी 5 सोमवार या पद्धतीने आलेले आहेत. 5 ऑगस्ट रोजी पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदळाची व्हावी. दुसरा सोमवार 12 ऑगस्ट रोजी आलेला आहे, त्यावेळेस शिवामूठ तीळ व्हावे. तिसरा सोमवार 19 ऑगस्ट रोजी आलेला आहे, त्या सोमवारी शिवामूठ मूग व्हावे. चौथा सोमवार 26 ऑगस्ट रोजी आला आहे, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव व्हावी. पाचवा सोमवार 2 सप्टेंबर रोजी आलेला आहे, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा व्हावा. श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी सर्वप्रथम त्याला पाणी, दूध, 11 बेलाची पानं, फुलं अर्पण केली जातात. पूजा करताना धूप लावला जातो. त्यानंतर महादेवाला खडीसाखर अर्पण केली जाते. त्यानंतर शिवामूठ अर्पण करावी. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवामूठ वाहिलेली असते. शिवामूठ अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, शांताय, पंचवक्त्राय शूलिनी, शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा किंवा शिवा शिवा महादेवा, शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र 3 वेळा म्हणावा. शिवामूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो आणि ती प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलं जातं. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे व्रत करतात. श्रावणातील 5 सोमवार शिवमूठ वाहिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जातं. त्याबरोबरच शिवामूठीची कहाणीही शंकराच्या मंदिरात वाचली जाते. शिवामूठीची कहाणी अशा पद्धतीने आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहावयाला गुरांचं बेट दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? व्रतारांची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलंबाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायांनो, काय बसता? आम्ही शिवामूठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, ननंदा, जावा, भ्रतारा, नावडती आहे, आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपास करावा. उष्टमष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव, 5वा आला तर सातू शिवामूठीकरता घेत जावेत. पहिल्या दिवशी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपास केला. जावानंदाने उष्ट माष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली, दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपास केला. शंकराला बेल व्हायला. दूध पिऊन निजून राहिले. संध्याकाळी सासू सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. घाटकटीण आहेत, काटेकुटे आहेत, सापवाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं आली. नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आत्तापर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुलू लागल्या. स्वयंभू महादेवाची पिंड झाली.
सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठेश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देवळात दृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंट्यावर पागोटे आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझ्या गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिल्यानंतर ही कथा अवश्य वाचावी. अशाच काही धार्मिक विधी आणि व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.